नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण जेव्हा नवीन चॅनल चालू करतो त्यावेळेला दोन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात आणि त्या दोन गोष्टी म्हणजे एक तर आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले पाहिजेत आणि 4000 तासांचा वॉच टाईम हा पूर्ण झाला पाहिजे. पण हे दोन्ही तुम्हाला 1 वर्षाच्या आत कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबही मदत करत असतं, पण हे कंप्लीट कसं करायचं हेच बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. तर त्याविषयीच एक छोटीशी ट्रिक आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. आपण व्हिडिओमध्ये जे पण सांगतो हे सगळं जेन्युइन असतं. त्याचा आपण आधी शोध घेतलेला असतो, त्याच्यावरती अभ्यास केलेला असतो आणि मगच ती गोष्ट रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला सांगितलेली असते. तर अशीच एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही नवीन चॅनल ओपन करायच्या विचारात असाल किंवा तुमचा चॅनल ग्रो होत नसेल, सबस्क्रायबरला तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचा वॉच टाईम वाढत नसेल, तर त्याच्यासाठी काय करायचं याच्याविषयीची आजची ही ट्रिक असणार आहे. तुम्ही अवश्य याचा वापर करा आणि काय फायदा होतो हे तुम्हाला कळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काय करता येईल ते बघूया. तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण काय करतो, चॅनल चालू केला की त्याच्यावरती लॉंग व्हिडिओ टाकत राहतो. लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं लिमिट कमी आहे क्रॉस करण्यासाठी, म्हणून आपण ते लॉंग व्हिडिओ करत राहतो. पण मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकाल त्यावेळेला तुमचे सबस्क्रायबर हे झपाट्याने वाढलेले दिसून येतील. अगदी काही शॉर्ट्स तर अशा असतात की 4 ते 5 दिवसामध्ये सुद्धा तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होऊन जातात. तर त्यासाठी नित्यनेमानं 1 ते 2 शॉर्ट व्हिडिओ तुम्ही डेली टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉच टाईम. 4000 तासांचा वॉच टाईम 1 वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. तर तो कसा करायचा? तर त्याच्यासाठी तुम्ही असे कंटेंट निवडा की जे सध्या ट्रेंडला आहेत. ट्रेंडला म्हणजे काय की ते भरपूर चालतात, यूट्यूबवर सर्रासपणे जास्त प्रमाणात बघितले जातात. म्हणजे कसं, आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो मी. जर एखादी अचानक अद्भुत घटना कुठं घडलेली असेल किंवा अकल्पित घटना घडलेली असेल, तर त्याच्यासारखंच जर एखादी इंटरेस्टिंग कहाणी असेल किंवा तुमचं चॅनल ज्या कंटेंटशी रिलेटेड आहे त्या कंटेंटमध्ये एखाद थोडंसं हटके किंवा वेगळ्या विषयावरची काहीतरी गोष्ट असेल, तर ते बघायला पब्लिकला खूप आवडतं. तर त्याच्यामुळं तुमचा वॉच टाईम हा झपाट्यानं वाढत जातो. मात्र हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जो चॅनल ओपन करत आहात त्याचं नाव चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याचबरोबर ह्या चॅनलमध्ये तुम्ही कोणताही एकच कंटेंट निवडला पाहिजे. म्हणजे समजा आता चित्रकला असेल तर चित्रकलेवरचेच तुमचे व्हिडिओ असायला हवेत. आणि हे व्हिडिओ टाकत असताना आता याच्या सेटिंगमध्ये तुम्हाला टॅगमध्ये जायला लागेल आणि जे सर्च केलं जातं असेच टॅग याला लावायला लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला एक सेक्शन दिलेला असतो. समजा म्युझिक असेल, गाणी असेल तर म्युझिक असेल. त्याच्यानंतर इतर काही गोष्टी आहेत जसं की गेमिंग आहे, एंटरटेनमेंट आहे, एज्युकेशन आहे. तर तुमच्या विषयाला सूट होणारा असा कोणताही सेक्शन तुम्ही निवडून तो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं जिथं तुम्हाला हॅशटॅग वापरता येतील तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये, तिथं तिथं तुम्ही ते वापरायचे आहेत. आणि तुमच्या विषयाची थोडीशी अगदी महत्त्वाची मुद्देसूद माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे. त्याचबरोबर #YouTube ही गोष्ट तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये टायटलमध्ये, सबस्क्रिप्शनमध्ये हे टाकायला हवं. अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती काम केलं तर तुमचा चॅनल
फक्त केवळ आणि केवळ 3 ते 6 महिन्यामध्येच मॉनिटाईज झालेलं दिसेल. कारण जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे चालू होणार नाहीत. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1 वर्षाच्या आत 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम हा पूर्ण होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूब स्टुडिओचं एक ॲप्लिकेशन घ्यायला हवं. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे थंबनेल तुमच्या व्हिडिओसाठी देता येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कंटेंट कॉपीराईट असेल तर कॉपीराईटचं क्लेम येतो, नसेल तर नन म्हणून येतं. ही पण गोष्ट आवर्जून बघायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुन्हा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.